काय तुमच्या मागण्या आहे आणि काय आंदोलनाची भूमिका ठरलेली आहे? पूर्ण महाराष्ट्रामध्ये 20,000 बार आहेत आणि 20,000 बारवर ॲव्हरेज 20, कोणाकडे 100 एम्प्लॉई आहेत तर कोणाकडे 15 एम्प्लॉई आहेत. तर त्याचा टोटल जर आपण हिशोब केला तर आम्ही 7 लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार देतो आणि अंडा सप्लायर, किराणा, भाजीपाला, मटण हेच आमच्या धंद्यावर अवलंबून असणारे 7,000 लोक आहे, 7 लाख लोक आहे. आम्ही गव्हर्नमेंटला 30,000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू देतो. सरकारने यावर्षी आमची फी 15% केली, 10% अन्याय व्हॅट लावला आणि आता जे भयंकर मोठं संकट ते आहे 1.5 पट दारूचे भाव वाढवले, म्हणजे त्याच्यावर पुन्हा 10% वाढले. मग आमचं मार्जिन, मग तो कस्टमर आमच्याकडून पळणार, धाब्यावर जाणार, इलिगल दारू विकणार, गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू कमी होणार, एम्प्लॉयमेंट कमी होणार. आज माझ्या जिल्ह्यामध्ये मी अध्यक्ष आहे, 24 बार बंद झाले. नागपूरचे असे टोटल मी त्याची अजितदादांना सांगितलं 1200 बार महाराष्ट्रामध्ये बंद झाले आणि पुढच्या वर्षी ही संख्या 2 ते 3 हजारावर गेल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यात 2 बार माझे असतील, मी बंद करणार. आणि तुम्हाला सांगतो की का आमच्यावरच का, फक्त वाईन बारवाल्यांवरच का तुम्ही व्हॅट लावता? कुठल्या हिशोबाने व्हॅट लावला आम्हाला? काही त्याचा तर्क आहे का? आणि अजितदादा ऐकायला तयार नाही. आमचं बोलणं तर ऐकून घ्या. वेन वी आर गिविंग यू सो मच रेव्हेन्यू, तुम्ही आमचं ऐकून तर घ्या. काय तुम्ही ऐकत नाही, मीटिंगला बोलवता, मुंबईला आम्ही जातो आणि अर्धा मिनिट देत नाही, कमिशनर देत नाही. अरे आम्ही तुमचे लाडक्या बहिणीला आम्ही पैसे पुरवतो आहे. म्हणून पुढचा पवित्र आमचा असा आहे की जर शासनाने या 2-3 दिवसामध्ये केलं नाही तर आम्ही जाहीर करू, तुम्हाला डेट देऊ. त्याच्यामध्ये पहिलं आंदोलन आम्ही कलेक्टरच्या ऑफिसवर आम्ही मोर्चा काढून, कारण ही इज द ऑथॉरिटी, लायसन्सिंग ऑथॉरिटी तो आहे, त्यांच्यावर मोर्चा काढू. आणि नंतर आम्ही 1 दिवसासाठी पूर्ण, नाही तर 5 वाजेपर्यंत बंद, आमचे धंदेच 5च्या नंतर चालू होतात. तर सकाळपासून तर रात्री 12 जो आमचा क्लोजिंग टाईम आहे तोपर्यंत आम्ही विदर्भातले सर्व बार 1 दिवसासाठी बंद करू. आणि त्याच्याच शासन जर हे घेणार नसेल, दखल घेणार नसेल किंवा आमची सहानुभूती आमच्यावर दाखवणार नसेल तर मग आम्ही पुढचा याच्याहीपेक्षा कडक आम्ही ह्याच्यामध्ये की पुढच्या वर्षी रिन्युअल करू नाही करू आम्ही नक्की. किती एकूण विदर्भात बार आहेत? आमच्या विदर्भात सर्व बार आहेत बंद. अमरावतीमध्ये 250 आहेत टोटल. मी तुम्हाला सांगतो नागपूरच्या वगैरे धरून जवळपास 6,500 बार. हां, वन टाईम, कारण खेड्यामध्ये वगैरे बार आहेत 6,500. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.